सगळ्यांच्या बॅग्स चेक करायला सांगितलं. सगळ्यांनी आपापल्या बॅग्स ओपन करा लगेच. बाईंकडे ऑलरेडी नावं गेलेली आहेत. तुम्ही सगळे जे काय करता ना वर्गाच्या बाहेर, प्रियंका हे काय आहे, जरा लपवायचे तरी कष्ट कर. बाई आणि प्रियंकाच्या बॅगेत मला एक फूल मिळालं. नंतर मला म्हणते की हे मी बनवलंय स्वतः म्हणून. काही बाई खोटं सांगते, तिला एवढं जमणारच नाही बनवायला, तिला काहीच येत नाही. जप्त झालंय हे फूल, तुला नाही मिळणार आहे आता परत. बाई मी सगळ्यांच्या बॅग चेक केल्यात, वस्तू तर जप्त केल्याच आहेत, पण काही मुलींबद्दल विशेष मला तुम्हाला सांगायचं आहे. प्रांजली जी आहे ती 8वी ब मधल्या मुलासोबत आज सकाळी मला बोलताना दिसली. मला जसं तिने बघितलं तसं ती लगेच पळून गेली. आणि नंतर मी तिला विचारलं तर मला म्हणते की तो माझा भाऊ होता. बाई तिला भाऊच नाहीये, मला माहिती आहे. तर तो म्हणत होता ना मला कशाला बॅग चेक करते, हे बघा हे बघा. हा हे पूजाच्या बॅग मध्ये मिळालं. पूजा हा काय प्रकार आहे बाई? आणि हे मिळालं पूजाच्या बॅग मध्ये. मला सांगते की माझ्या छोट्या बहिणीचा तिने चुकून बॅगेत ठेवला. बाई बरोबर 14 फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन्स डेच्या आसपासच कसे ह्यांच्या बहिणी हे टेडी बेडी त्यांच्या बॅगेत ठेवतात. आणि बाई सिद्धी आपल्या शाळेच्या बाहेर जो पीसी आहे ना त्याच्यावर कोणाला तरी फोन लावत होती काल संध्याकाळी. नाही सॉरी, मला हे जप्त करावं लागणार आहे. बाईंनी तसं सांगितलंय मला, सॉरी. साक्षी बॅग ओपन कर तुझी. बाई हे बघा एवढ्या सगळ्या वस्तू मी जप्त केल्या. एकीच्या बॅगेत तर हळदी कुंकवाचं हे पण मिळालं मला. मोबाईल घेऊन आली आहे ही मुलगी, मोबाईल घेऊन आली आहे. तू चल माझ्या बरोबर, बाईंकडेच चल. तू कशाला मोबाईल लागतो, इथे राहतेस तू बाजूला. मला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी, तू मला काही सांगूच नको. चला तू मुख्याध्यापिकांनाच बोल जे काय बोलायचं आहे तुला ते. वर्गाचं नाव खराब करणार तुम्ही लोक. बाई आणि अंजलीने मला तिची बॅगच चेक करू दिली नाही. मी तिच्या जवळ गेले तर ती रडायला लागली आणि नंतर मला बाकीच्या मुलींकडून कळलं की तिचा आजच सकाळी ब्रेकअप झालाय.